शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर माझ्यातर्फे आपल्या पूर्ण परिवाराला आजच्या खास दिवसाच्या म्हणजे होळीच्या सगळ्या पूर्ण परिवाराला शुभेच्छा. तर शेतकरी मित्रांनो आपण मेन मुद्द्याकडे जे की आपला मुद्दा आहे तर त्या मुद्द्यावर आज चर्चा करणार आहोत. प्रथमतः शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते आज एक खास विषय घेऊन आलेलो आहोत जे की पीक आणि इतर कुठले क्रॉप मिरची असेल, भेंडी असेल किंवा आणखी म्हणा किंवा कांदा असेल किंवा इतर कुठलेही क्रॉप जर असतील तर त्या प्रत्येक क्रॉपला ही जी आपण आजची माहिती सांगणार आहोत ती सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आपण न्यूट्रीस्टार मध्ये नेमकं कोणते घटक येतात आपण ते पाहणार आहोत. तर प्रथमतः शेतकरी मित्रांनो आपल्या जे न्यूट्रीस्टार आहे न्यूट्रीस्टार मध्ये आपल्याला एक 5 किलो जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य येतात. ह्याच्यासोबत आपल्याला जे आहे ते 5 किलो मायक्रोरायझा आणि 1 लिटर जे आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्याला हे जैविक खत म्हणलं जातं शेतकरी मित्रांनो. तर जैविक खत ही आपल्याला येतं. ह्याच्यासोबत जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ती स्पेशली आपल्याला जे फुटव्यासाठी या जी बकेटमध्ये आहे तर फुटव्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त फायदेमंद एक खत येतं शेतकरी मित्रांनो जे की आपल्या या बकेटमध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आणखीन एक घटक म्हणजे 2 घटक आहेत सॉरी. आता 2 घटक जे आहेत शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस हे दोन्हीही 1-1 किलो शेतकरी मित्रांनो येतात. असं करून ह्या ती सगळ्या खताचा जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला 13 किलोचे बकेट ही षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेड आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल करून देतं. जे की आपण ऊसावर मेजर म्हणजे ऊसावर आपण सगळ्यात जास्त याचा वापर करू शकतो. ऊस असो किंवा जर नवीन जर कोणी माळव लागवड करीत असताल तर पहिल्या डोसमध्ये शेतकरी मित्रांनो ही बॅग टाकायला आपल्याला विसरायचं नाही. जेणेकरून आपल्याला अतिशय पुढच्या ह्याच्यामध्ये आपण 100% स्वतः मी न सांगता किंवा कंपनीनं न सांगता आपण प्रथमतः स्वतः ह्या बकेटला प्राधान्य देणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर जाणून ही आपले घटक लक्षात आलेले शेतकरी मित्रांनो जे की आपलं 5 घटक आहे पण प्रत्येक घटक आपल्या प्रत्येक गोष्ट ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं की प्रत्येक गोष्ट म्हणजे मी जे सांगितले आता आपल्याला जे 5 घटक तर प्रत्येक घटक जे आहेत शेतकरी मित्रांनो ते वेगवेगळ्या पद्धतीत येतात. म्हणजे मी सांगितलं ट्रायकोडर्मा 1 किलो येणारे सोडोमोनस जे आहे ती 1 किलो येणारे किंवा जैविक खत जे आहे ते 1 लिटर मध्ये आपल्याला स्पेशली बॉटल मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. ह्याच्यासोबत जे की सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत 5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर तेही आपल्याला वेगळं आणि मायक्रोरायझा 5 किलो जे आहे ती वेगळा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो नेमकं ह्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये फायदा कोणता होतोय आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो प्रथमतः आपल्या जी जमिनीचा आहे पोत सुधारतो. पोत सुधारल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये जे आहे ती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची म्हणजे झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता ऑटोमॅटिकली येते. किंवा पोत सुधारला तर पोत सुधारल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली म्हणजे कुठलंही क्रॉप त्या आपल्या जमिनीवर असेल तर ती प्रत्येक क्रॉप जे आहे ती आपलं जे समजा वातावरण असेल वातावरणामध्ये कितीही बदल होऊ द्या त्या प्रत्येक बदलाला आपलं पीक जे आहे ते चांगलं सपोर्ट राहणार आहे. कारण आपली जमिनीमध्ये अशी एक रग आहे जी की आपल्या चांगली ताकद आहे जमिनीमध्ये तर त्या ताकदीनुसार जे आहे ते आपलं पीक जे आहे ते जोमदार येणार आहे शेतकरी मित्रांनो. ही झाले ह्याचे फायदे जे की आपल्या ह्याच्यामध्ये व ह्याच्यासोबत जे मी म्हणलं की आपल्या ह्याच्यामध्ये जे फुटव्यासाठी सगळ्यात चांगला खत येतो तर तेही खत आपल्याला या ऊसामध्ये आपल्याला जे फुटवा काढून देण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करणार आहे. शेतकरी मित्रांनो ह्याच्यावर जे आहे ते आपण क्रॉप तर पहिल्यांदा बघितलेलंच आहे की क्रॉपवर आपण कुठलेही क्रॉप आपण ऑल क्रॉप मध्ये आपण या बकेटचा आपण वापर करू शकतो व ऊसाला स्पेशली आपण या बकेटचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो याचा जो डोस आहे एकरी आपण कमीत कमी एक 13 किलोची बकेट येते शेतकरी मित्रांनो. तर 13 किलो या बकेटचं आपलं प्रमाण आहे. एकरी आपण या 13 किलोचं बकेट वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.